आज आपण शेवयाचा उपमा कसा करायचा ते बघणार आहोत। त्यासाठी हे मी शेवया घेतलेल्या आहेत। या रव्याच्या शेवया घेतलेल्या आहेत मी। आता त्यासाठी काय काय लागणार आहे ते आपण बघूया। कांदा एक घेतलेला आहे, मिरची, कढीपत्ता, गाजर घेतलेले, टोमॅटो, वाटाणा आणि शेंगदाणे आणि काजू। हे ऑप्शनल आहे, शेंगदाणे काजू तुम्हाला आवडत असले तर घालू शकता, नाही घातले तरी काही हरकत नाही आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया करायला। कढई गरम झालेली आहे, आपण आता शेवयाचा उपमा करायला सुरुवात करूया। 2 चमचे तेल घातलेले। तेल गरम झालं की 1 चमचा राई, राई तडतडल्यानंतर 1 चमचा जिरं, मिरची, कढीपत्ता, कांदा घालूया, कांदा, टोमॅटो, कांदा आपण भाजून घेऊया। पण करायला सोपा आहे, मग खायला खूप छान लागतो। कांदा भाजत आला की आपण त्याच्यामध्ये वाटाणे घालूया, वाटाणे आणि शेंगदाणे घालूया। आता वाटाणे जरा शिजण्यासाठी आपण झाकण ठेवूया। एक वाफ आणायची, एकदम गाळ शिजून नाही द्यायचा, तर क्रंचीपणा राहायला पाहिजे। तुम्ही शेंगदाणे तळून पण घालू शकता, पण मी असे तेलामध्ये घातले, भाजलेले शेंगदाणे आहेत ते तेलामध्ये आणखीन तळले जातात, कांद्याबरोबर तळले जातात। आता आपण गाजर घालूया। गाजर लास्ट घातले कारण गाजर काय शिजायला वेळ लागत नाही। आता हे सगळे पुन्हा आपण व्यवस्थित परतून घेऊ। आता मी या मसाल्यामध्ये मीठ घालणार आहे, थोडीशी हळद, तुम्हाला लाल तिखट हवं असलं तर लाल तिखट घाला, कारण मी तिखट मिरची घातलेली आहे त्यामुळे घालत नाहीये। आता आपण शेवया घालणार आहोत। आता या शेवया आपण या तेलामध्ये परतून घेणार आहोत। तेलामध्ये शेवया सगळ्या भाजून घ्यायच्या। तुम्ही आधी तेलामध्ये शेवया भाजून घेतल्या तरी चालेल, पण हे अशा पण भाजल्या जातात, वेगळ्या भाजायची काही गरज नाहीये। असे सगळ्या शेवया तेलामध्ये भाजून घ्यायच्या। दुसऱ्या गॅसवर आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, एक 2-3 मिनिटं तेलामध्ये सगळ्या परतून घ्यायच्या। गॅस हळूच ठेवायचा। आता आपण पाणी घालणार आहोत। आता या शेवया बुडतील एवढंच पाणी घालायचं, जास्त घालायचं नाही। शेवयाला जास्त पाणी लागत नाही। तुम्ही गव्हाच्या शेवया घेतल्यात की रव्याच्या कोणत्या शेवया घेतल्यात त्याप्रमाणे पाणी कमी जास्त लागू शकतं। आता बघा, एवढ्या पाण्यामध्ये हा उपमा तयार होणार। आता आपण झाकण ठेवूया आणि एक 5-7 मिनिटं आपण हळू गॅसवर शिजून घेऊ। आपण उघडून बघूया, शिजलेला आहे उपमा। कसं सुट्टा सुट्टा सगळा झालेला आहे। आता एक वाफ आणून देऊ आणि मग उपमा आपला तयार आहे। बघा, उपमा आपला तयार आहे। आता मध्ये एकदा उघडून बघायचं आपण शिजलाय का नाही। हे बघा, व्यवस्थित शिजलेलं आहे। आता वरून आपण कोथिंबीर घालूया। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा, जरूर करा। आता आपण सर्व करूया।